Right. Good evening, Honorable Director Jain sir, then Santosh sir, मॅडम आणि आपले यशपाल सर. मी किशोर जयराम पंडोरे. गेली 18 ते 20 वर्ष मी या फील्डमध्ये आहे आणि एक साधारणतः 7 ते 8 कंपन्यांचा मला एक्सपिरियन्स आहे. आणि या सगळ्या एवढ्या कंपन्यांचा एक्सपिरियन्स घेत असताना, मार्केटचा एक्सपिरियन्स घेत असताना साधारणतः आपण मार्केटमध्ये काय करावं, कसं प्रेझेंट करावं, एखादी कंपनी कशी लॉन्च करावी, ह्या जवळपास सगळ्याच कंपन्यांमध्ये शिकवलं जातं, सांगितलं जातं. इनिशियली ट्रेनिंग दिली जाते आणि मागच्याही बऱ्याचशा कंपन्यांमध्ये असं ट्रेनिंग झालं, तिथेही बरंचसं काही शिकायला मिळालं. पण जे एक म्हणतो आपण की अपग्रेड व्हा, स्वतःला अपग्रेड करा, तर जे ट्रेनिंग पूर्वीचं होतं तर ते थोडंसं पारंपरिक पद्धतीचंच होतं. आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, जसं आपण आता AIच्या जगामध्ये वावरतो आहोत, तर त्याच पद्धतीने आपलं मार्केटिंग टेक्निक पण हे बदललं पाहिजे, त्याची परिभाषा बदलली पाहिजे. तर ती परिभाषा बदलताना आज मी या स्टेजमध्ये म्हणजे संतोष सरांकडनं ते शिकलो. आणि खरंच म्हणजे आतापर्यंत फक्त ब्रँड मी ऐकले होते, अमुक एक ब्रँड, तमुक एक ब्रँड, XYZ ब्रँड. पण ब्रँड हा MR पण ब्रँड असतो. तर ही कन्सेप्टचं मुळात मला खूप आवडली आणि तीच त्यांच्याकडनं खूप चांगल्या प्रकारे शिकण्याचं आणि मार्गदर्शन त्यांच्याकडनं मिळालं. तर मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि जे काही ट्रेनिंग त्यांनी दिली, बऱ्याचशा बेसिक गोष्टी अशा होत्यात की आता काय असतं, आमच्यासारख्या जुन्या लोकांच्या काही कन्सेप्ट त्या फिक्स असतात, अशा सहसा त्याला स्टिक असतो, त्या बदलू नये किंवा त्याच खऱ्या आहेत. बाकीच्या ज्या नवीन आहेत त्यांना थोडंसं बगल देण्याचा किंवा टाळण्याचा जो प्रयत्न होतो तो कदाचित येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडनं होणार नाही. स्वतःमध्ये तो बदल कसा करायचा आणि बदल घडवत असताना आपल्यामध्ये तर कंपनीचाही त्याच्यामध्ये बेनिफिट कसा करून घ्यायचा. आणि लॉन्चिंग कंपनी आहे तर मनामध्ये बऱ्याच वेळेस ही भीती असते की यार परत नवीन लॉन्चिंग कंपनी, आता एवढी सगळी कॉम्पिटिशन मार्केटमध्ये आहे आणि परत तेच ब्रँड आपण मार्केटमध्ये घेऊन जायचं आणि कसं बोलायचं, काय बोलायचं, डॉक्टर ॲक्सेप्ट करतील, रिजेक्ट करतील, थोडीशी मनामध्ये एक भीती असते. पण सरांनी ज्या पद्धतीने जो कॉन्फिडन्स दिला, संतोष सरांनी, त्या कॉन्फिडन्समुळे आमच्याही मनामध्ये ती कुठेतरी जी शंका होती तर ती फार दूर झाली, नाहीशी झाली. आणि एक कॉन्फिडन्सली, उत्साहाने आपण मार्केटमध्ये नवीन कंपनी जरी असली तरी ती आपली कंपनी आहे, आपले ब्रँड आहेत आणि ते आपण आपल्यासाठीच एस्टॅब्लिश करून ग्रो करायचं आहे. म्हणजे कंपनी ग्रो होणार आणि आपली प्रगती होणार. तर या पद्धतीने एक सगळं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळं शिकायला मिळालं. खूप चांगले पॉझिटिव्ह बदल आमच्यामध्ये झाले. अजूनही पुढे खूप नवीन शिकायला मिळणार आहे आणि तुमचं सहकार्य मिळेलच हे आशा आहेच आम्हाला. आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आपण कंपनी, सरांचं जसं जयवंत सरांनी सांगितलं की पहिल्या साधारणतः 3 महिन्यामध्ये आपल्याला ते 1 करोड फिगर अचीव करायची आहे. तर मी सरांना म्हणजे माझ्यातर्फे तरी आश्वासित करू इच्छितो की तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. धन्यवाद सर.